नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. सर्व सब्जेक्टचे तुम्हाला रोड मॅप मिळालेत 45 दिवसांचे. आता आपला शेवटचा राहिला रसशास्त्र पेपरचा आणि उद्यापासून सर्वांनी स्टार्ट करायचा आहे 45 डेजचा रोड मॅप. कोणत्याही सब्जेक्टचा रोड मॅप बनवताना फक्त सगळा सिलेबस कव्हर करणं गरजेचं नाहीये, तर त्यामध्ये 2 ते 3 वेळा रिव्हिजन होणं सुद्धा तेवढंच जास्त गरजेचं आहे. त्यामुळे तुमचा जो रोड मॅप तुम्ही बनवताय, जे तुमचे प्लॅनिंग असणार आहे 45 दिवसांची, ती अशाच पद्धतीने बनवायची की तुमचा पहिली रीडिंग झाली पाहिजे, त्यानंतर त्याच्यावर 1 ते 2 रिव्हिजन सुद्धा झाली पाहिजे. आणि प्रत्येक सब्जेक्टमध्ये अशा काही गोष्टी असतात त्या की डेली आपल्याला रीड कराव्या लागतात. त्याही गोष्टी आपल्याला डेलीच्या डेली सकाळी उठून वाचायच्या आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला 45 दिवसांचा रसशास्त्र रोडमॅप मिळेल. तो तुम्ही ॲज इट इज फॉलो केला तरी चालेल किंवा त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस करून तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार तुम्ही हा प्लॅन फॉलो करू शकता. परंतु यानुसार जर तुम्ही केलात तर तुमचा व्यवस्थित रिव्हिजन सहित हा पूर्ण होईल. आज आता सर्वचे सर्व रोडमॅप संपत आहे आणि आपले जे WhatsApp चॅनल आहे त्यावरती आपण डेली MCQ टाकणार आहोत. म्हणजे आता पण चालूच आहेत आणि तुम्ही ते जॉइन करा. त्यानंतर तुम्हाला मी डेलीचे डेली तिथं डे वाईज टार्गेट देत जाईल आणि डे वाईज टार्गेट नंतर त्या डे वाईज टार्गेटवरती आपण MCQ प्रॅक्टिस सुद्धा घेणार आहोत. म्हणजे जे मुलं ॲड आहेत त्यांना माहिती आहे की ऑलरेडी काय चालू आहे, ते MCQ प्रॅक्टिस चालू आहे. ते टोटली फ्री आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारं WhatsApp चॅनल जॉइन करा आणि फ्री MCQ प्रॅक्टिस करा. कारण तुम्हाला माहिती आहे पासिंगमध्ये MCQचं महत्त्व किती आहे. आणि बाकी बिंदास मग MKचे टॉपिक प्रिपेअर करायला घ्या. त्याचबरोबर DKचे सुद्धा इम्पॉर्टंट टॉपिक करायला घ्या. आणि जे आता ऑड बॅचचे पेपर चालू आहेत तेही पेपर बघा कशा पद्धतीने येत आहे, कुठे आपण मागे राहतोय. ठीक आहे. सर्वात प्रथम आपण पाहूया सर्वची सर्व ही 45 दिवसांची काय स्ट्रॅटेजी आपली असली पाहिजे. सगळ्यात पहिले कोणताही सिलेबस जेव्हा तुम्ही अभ्यास करायला स्टार्ट करताय, तुम्ही सुरुवात केली पाहिजे त्याच्या ब्लूप्रिंटच्या ॲनालिसिसपासून. ब्लूप्रिंटचं ॲनालिसिस कसं करणार? काही करायची गरज नाहीये. आपण ऑलरेडी केलेले तुम्हाला फक्त पाहायचं आहे आणि लिहून घ्यायचं आहे. YouTubeवरती तुम्हाला जो काही सब्जेक्ट पाहायचा ते सब्जेक्ट टाकायचं. ब्लूप्रिंट ॲनालिसिस बाय आयुर्वेदा मराठी किंवा आपल्या डायरेक्टली प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जायचं आणि सेकंड इयर ब्लूप्रिंट नावाची प्लेलिस्टमध्ये तुम्ही सर्वचे सर्व ब्लूप्रिंट पाहून घ्यायच्या. म्हणजे जो तुम्ही सब्जेक्ट चालू करताय ती ब्लूप्रिंट पाहणे आणि लिहून घेणे. कोणता एस-ए-क्यू पहिला येणार आहे, कोणता एस-ए-क्यू दुसरा आहे, म्हणजे कोणते चॅप्टर्स आहेत हे आपल्याला तिथे पाहायला मिळेल. आणि दुसरा टप्पा काय असेल सर? दुसरा टप्पा असतो सिलेबस ॲनालिसिसचा. दुसरा टप्पा काय आहे? सिलेबस ॲनालिसिस. तुम्ही सिलेबस ॲनालिसिस करायचं. सिलेबस ॲनालिसिस म्हणजे काय? बघायचं की कोणत्या चॅप्टरमध्ये काय काय दिलेलं आहे. MKला काय आहे, DKला काय आहे, हे सर्व ॲनालिसिस आपलं झालं पाहिजे. कोणता चॅप्टर एस-ए-क्यूला आहे, कोणता चॅप्टर एल-केला हे आपलं ॲनालिसिस झालं पाहिजे. आणि त्यानंतर आपण करायचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन ॲनालिसिस. प्रिव्हियस इयर क्वेश्चन मागचे 4 ते 5 वर्षाचे काढा, 7-8 वर्षाचे काढा आणि बघा काय काय क्वेश्चन रिपीट होत आहे. जर तुम्हाला तेही करायचं नसेल ते सुद्धा आम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे ॲनालिसिसचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करून दिले. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन ते सुद्धा पाहू शकता. म्हणजे प्रत्येक सब्जेक्टमध्ये कशावरती फोकस जास्त करायचे याचा तुम्हाला अंदाज ॲक्च्युअली PYQ मधून येऊन जाईल. ठीक आहे. आणि जे PYQ म्हणजे काय 2021 बॅचच्या आधीचे PYQ जर तुम्ही करत असाल तर ते टॉपिक असू शकतं की ते एल-क्यूला आले पण आता DKला असं असू शकतं. कारण सिलेबसचा फॉर्मॅट चेंज झालेला आहे. त्यामुळेच तुम्हाला काय म्हटलं, पहिले सिलेबस कॉपीच ॲनालिसिस करा आणि त्यानंतर PYQ करायला घ्या. ॲनालिसिस केल्यानंतर करायला घ्या म्हणजे फक्त ॲनालिसिस करा आणि त्यानंतर चालू करा चॅप्टर बाय चॅप्टर स्टडी. चॅप्टर बाय चॅप्टर स्टडी कसा सर? चॅप्टर बाय चॅप्टर स्टडी म्हणजे पहिला चॅप्टर घेतला, सिलेबस कॉपीमध्ये पाहिला. या चॅप्टरमध्ये कोणते पॉईंट MKला आहेत, कोणते DKला आहेत, व्यवस्थित पाहायचं. MKचे एकदम परफेक्ट करायचे, DKचे थोडे वाचायचे, NKचे स्किप करून टाकायचे. कारण NKचे फक्त 2 MCQ टोटल पेपरमधून येणार आहेत. MKचे टॉपिक जवळपास पाठ होतील अशा पद्धतीने रीड करून घ्यायचे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास स्टार्ट करायचा आहे. आता आपण चालू करूया चॅप्टर वाईज स्टडी. ठीक आहे. पहिल्या दिवशी काय करायचे तुम्हाला? पहिल्या दिवशी तर ब्लूप्रिंट ॲनालिसिस तुम्ही करणार, व्यवस्थित PYQ ॲनालिसिस तुम्ही करणार आणि त्यानंतर जो पहिला चॅप्टर आहे क्रोनॉलॉजिकल डेव्हलपमेंट इन आयुर्वेदीय औषधी निर्माण, तो चॅप्टर व्यवस्थित करून घेणार. सोपा चॅप्टर आहे. त्यानंतर 3 कल्प रिवाइज करायचे डेली. टोटल तुम्हाला 24 कल्प पाहायला भेटतील. औषधी कल्प 1 मध्ये याच्यामध्ये तुम्हाला टोटल 24 कल्प पाहायला भेटणार आहे. त्याच्यामध्ये सिंगल ड्रग गुडची सुद्धा तुम्हाला याच दिवशी करायचं आहे. काय काय म्हटलं, डे 1चं टार्गेट क्रोनॉलॉजिकल डेव्हलपमेंट करायचं. त्यानंतर 3 कल्प तुम्हाला रिवाइज करायचे. टोटल कल्प 1 ह्या चॅप्टरमध्ये किती कल्प आहेत आपल्याकडे? टोटल 24 कल्प आहे. त्याच्यामधले 3 कल्प आज आपण करायचे. आता इथून पुढे आपलं टार्गेटच आहे की दररोज 3 कल्प काय करायचे? पाठ करायचे. त्याचे ट्रिक बनवा, काहीही बनवा, कोणत्या व्याधीमध्ये यूज करताय लक्षात ठेवा. सगळ्यात पहिले इन्ग्रेडियंट लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक बनवा तुमच्या हिशोबाने किंवा मी दिलेले ट्रिक तुम्ही ॲपमधून यूज करू शकता. आणि त्यानंतर सिंगल ड्रगचा एक चॅप्टर घ्यायचा गुडूची. ठीक आहे. गुडूची इथं हाफ संपवायचा आहे. त्यानंतर पुढे सर दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी
3 कल्प करायचे. 3 कल्प केल्यानंतर परिभाषा पूर्ण टॉपिक करायचा. दुसऱ्या दिवशीचं टार्गेटच काय असलं पाहिजे? पूर्ण परिभाषा चॅप्टर आपल्याला इथे संपूर्ण टाकायचं आहे आणि 3 कल्प ॲज इट इज डेली सारखे आपल्याला काय करायचे आहेत? रिवाईज करायचे आहेत, ट्रिक बनवायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. मागचे रिवाईज करणे 3 आणि पुढचे 3 ॲड करणे त्याच्यामध्ये. सिंगल ड्रग गुडची आपण दुसऱ्या दिवशी तसंच चालू ठेवलेलं आहे, कारण गुडची सर्व फॉर्म्युलेशन आपल्याला त्याच्यामधून करायचे आहे. तर पेपरमध्ये कोणतंही फॉर्म्युलेशन विचारलं जाऊ शकतं. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने प्रिव्हियस इयरला क्वेश्चन या चॅप्टरमधून आलेला आहे. त्याच्यानंतर याच दिवशी औषधी प्रयोग विज्ञान करायचा छोटासा टॉपिक आहे. त्यानंतर तिसऱ्या दिवशी 3 कल्प ॲज इट इज आपण जे डेलीमध्ये करतोय रुटीनमध्ये. त्यानंतर आधारभूत सिद्धांत आपण केलं. त्यानंतर सिंगल ड्रग आमलकी केलं. आधारभूत सिद्धांत हा चॅप्टर केला आणि त्यानंतर सिंगल ड्रग आमलकी. या दिवसाचं मोठं टार्गेट काय असणार आहे? आधारभूत सिद्धांत. आणि सिंगल ड्रग कोणतं चालू केलं? आमलकी. आमलकीला प्रत्येक सिंगल ड्रगला 2 दिवस देतोय. त्याचे जे फॉर्म्युलेशन्स आहेत, एकाचे 7 ते 8 फॉर्म्युलेशन्स असतात. तुम्हाला दररोज 4-4 फॉर्म्युलेशन त्याचे करायचे आहेत. त्याच्या ट्रिक्स बनवायच्यात, लिहून घ्यायच्यात आणि कुठेतरी एका पेजवरती ट्रिक लिहा आणि त्या ट्रिक डेली रीड करायच्या आहेत. कळालं? आधारभूत सिद्धांत हे त्याचं मेन टार्गेट राहणार आहे तिसऱ्या दिवशीचं. चौथ्या दिवशी पुन्हा ॲज इट इज 3 कल्प आपण करणार, पुढचे मागचे रिवाईज करणार. यंत्र 1 कम्प्लिटली आपल्या इथे घ्यायचंय. यंत्र 1 आयुर्वेद पार्ट कम्प्लिटली यंत्र 1चा इथे संपवायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सिंगल ड्रग आमलकी तुम्हाला इथे घ्यायचंय आणि अनुपान किशोर गुगुळ अनुपान चॅप्टर इथे चालू केला. त्याच्यामधला फक्त एक पॉईंट घ्यायचा आहे, किशोर गुगुळ. वेगवेगळ्या व्याधीनुसार हे किशोर गुगुळचं तुम्ही अनुपान पाठ करायचं आहे. अनुपान चॅप्टरवरती एसीक्यू येतो आणि खूप कमी अनुपान आहेत, त्यामुळे ते पाठच करायचे. ठीक आहे. आमलकीसाठी झाले 2 दिवस. पाचवा दिवस 3 कल्प आपण पाठ केले कल्प 1 मधले. त्याच्यानंतर यंत्र 1 मॉडर्न पार्ट आपण या दिवशी केला आणि सिंगल ड्रग मधला गंधक आपण घेतला. ठीक आहे. गंधकचा पहिला दिवस आहे. प्रत्येक सिंगल ड्रग साठी किती दिवस? 2 दिवस आहेत. गंधकचे सर्व काही फॉर्म्युलेशन त्याचे असणार. गंधक धृती, गंधक तेल, गंधक लेप, सर्व काही, गंधक मलहर, हे सर्व काही तुमचे 7-8 असतील. त्याच्यामध्ये 4 एक दिवस करायचे, 4 दुसऱ्या दिवशी करायचे, मागचे रिवाईज करायचे. अनुपान योगराज गुगुळ हे अनुपान तुम्हाला घ्यायचं आहे. काल आपण कोणतं घेतलं होतं? केशर गुगुळ. आज घेतलं योगराज गुगुळ. 6व्या दिवशी रुटीन चालूच ठेवायचा. 3 कल्प ऍड करायचे न्यू आपल्या लिस्टमध्ये, मागचे रिवाईज करायचे. सिंगल ड्रग आपण काय करतोय? गंधक करतोय आणि यंत्र 2 चालू केला. मागचे 2 दिवस आपण यंत्र 1 केलेला होता. 6व्या दिवशी आपण यंत्र 2 घेतला आणि अनुपान पुढचं घेतलं नारायण चूर्ण. हे अनुपान आपण घेतलं. आता तुम्हाला वाटेल असं चालू असल्यावर आपला संपूर्ण सिलेबस संपेल का? 100% संपूर्ण सिलेबस तुमचा संपणार आहे. जो मी टार्गेट देतोय, तुम्ही जर सेल्फ स्टडी करत असाल तर तुम्ही तुमच्या कोणत्याही बुकमधून किंवा तुमच्या सेल्फ नोट्समधून हे टॉपिक कव्हर करायचे. आणि जे आपल्या आयुर्वेदा मराठीच्या लेक्चर कोर्समध्ये आहेत त्यांनी डायरेक्टली लेक्चर फास्ट फॉरवर्डमध्ये सध्या बघू शकता. तुमच्या स्वतःच्या नोट्स फास्टमध्ये काढू शकता किंवा तुम्ही ज्या ट्रिक्स दिलेल्या आहेत त्या ट्रिक्स लिहून घेणे आणि रेडीमेड सर्व कंटेंट आहे, तुम्हाला फक्त फॉलो करायचं आहे. 7व्या दिवशी यंत्र 2 केलं आपण. यंत्र 2 कंप्लीट करून टाकायचं. सिंगल ड्रग गैरिक चालू करायचा. अनुपान पुढचं घ्यायचं रससिंदूर. त्यानंतर 8व्या दिवशी सेम कल्प केले. सिंगल ड्रग पुढचा आपला जो गैरिक चालू तोच ठेवला. त्याच्यानंतर कल्पना निर्माण 1 केलं. कल्पना निर्माण 1 आपण केलं. कल्पना निर्माण 1 साठी आपण टोटल दिवस देणार आहोत मित्रांनो 2. कल्पना निर्माण 1 पंचवीर कशा कल्पना आणि त्याच्या उपकल्पना ह्या 2 दिवसामध्ये कंप्लीट करून टाकायच्या आहेत. अनुपान 8व्या दिवशी रसपरपटी दिलेला आहे. 9व्या दिवशी बघा 3 कल्प करायचे, परंतु आता इथे आपला औषधी कल्प एक संपलाय. म्हणजे 24 जे कल्प होते आपले ते इथे संपलेले आहेत. आता ते फक्त रिवाईज करायचं काम आहे. तुम्ही ट्रिक त्याच्या लक्षात ठेवल्या. सगळ्यात महत्त्वाचं काय? त्याचं इन्ग्रेडियंट आणि ते कोणत्या व्याधीमध्ये कामाला आहे एवढं तुम्हाला व्यवस्थित माहित पाहिजे. ठीक आहे. 9व्या दिवशी आपण औषधी कल्प 2 केला. औषधी कल्प 2 मध्ये टोटल किती कल्प आहेत मित्रांनो? 15 कल्प आहेत, जे की तुम्हाला लक्षात ठेवायचे. मागचे 24 आणि हे 15. ठीक आहे. एवढं जर तुम्ही केलं तर तुमचा पेपर खूप जास्त सोपा जाणार आहे. त्यानंतर उपकल्पना मी पेपर 1 पेपर 2 पूर्ण मिक्स करून तुम्हाला दिलंय आणि गोष्टी कशा मॅच करता येतील पेपर 1 पेपर 2 ह्या हिशोबाने हा पूर्ण तुम्हाला प्लॅन बनवून दिलेला आहे. उपकल्पना, ज्या उपकल्पना आहेत मित्रांनो त्या इथे आपण करणार. कल्पना निर्माण 1च्या आणि अनुपान कंकायन वटी तुम्हाला करायचं आहे. अनुपान आपण प्रत्येक दिवशी फक्त 1 घेतोय. ते डायरेक्टली तुम्ही पाठ करून टाकायचं, काही डोकं लावायची गरज नाहीये. 10व्या दिवशी 3 कल्प केले. कल्प 2 मधले कल्पना 2 सुद्धा इथे चालू केला. कल्पना 2 याच्यामध्ये तुम्ही अवलेह कल्पना, स्नेह कल्पना, संधान कल्पना, पथ्य कल्पना आहे. त्याच्यामधले फक्त पहिले 2 कल्पना जे आहे अवलेह आणि स्नेह कल्पना हे व्यवस्थित रीड करून घ्यायचे. अवलेह कल्पना याच्यामध्ये आपल्याला प्रोसिजर व्यवस्थित करून घ्यायची आहे. त्यानंतर त्याची सिद्धी परीक्षा ही व्यवस्थित करून घ्यायची आहे. त्यानंतर आपला आता चालू करायचं आहे, ज्याला सर्वात जास्त मुलं घाबरतात असा पाठ, तो कोणता? रसद्रव्य परिचय. रसद्रव्य परिचय सगळ्यात पहिले पहा सिलेबस कॉपीमध्ये जाऊन, कोणता रसद्रव्य परिचय पेपर 1 ला आहे, कोणता रसद्रव्य परिचय म्हणजे रसद्रव्य परिचय 1 2 3 असे 3 आहेत तुम्हाला. मग ते तुम्ही जाऊन पहा की कोणता एम केलाय कोणता डी केला. आता मी डायरेक्टली तुम्हाला सांगून देईल, परंतु तुम्ही जेव्हा सिलेबस कॉपी पाहाल तेव्हा तुम्हाला एक्झॅक्ट कळेल की पेपर 1 मध्ये कोणते, रसद्रव्य परिचय 2 मध्ये कोणते, 3 मध्ये कोणते तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. सॉरी.
जे द्रव्य तुम्हाला रसद्रव्य परिचय 1 मध्ये दिलेले आहेत किंवा रसद्रव्य परिचयमध्ये दिलेले आहेत, त्याच द्रव्यांचं तुम्हाला पुढे जाऊन पेपर 2 मध्ये भस्म करायचं आहे. म्हणजे मारण प्रोसिजर आणि ते भस्म कशामध्ये यूज करतात, त्याचे गुण, कर्म, स्रोतसावरचं कार्य, हे सर्व काही तुम्हाला पेपर 2 मध्ये करायचंय. मग आपण आयडिया अशी आता केली आहे, की जो आपण रसद्रव्य परिचय आपण ह्या दिवशी वाचतोय, त्याच्या सोबतच पेपर 2 चा भस्म सुद्धा वाचून घ्यायचा. डबल एकाच द्रव्याला टाइम द्यायची काही गरज नाहीये. जो आज केला, जर लोह मी आज वाटत आहे, लोह धातू मी आज वाचतोय, तर त्याच्या बरोबरच मी लोह भस्म सुद्धा आजच वाचून टाकेल पेपर 2 चं. जर मी सुवर्ण माक्षिक आज वाचतोय, तर सुवर्ण भस्म सुद्धा मी आजच वाचून टाकेल पेपर 2 चं. अशा पद्धतीने पेपर 1 पेपर 2 दोन्हीचेही तुमचा हा पॉईंट कव्हर होत जाईल. ठीक आहे, कळाला डेली रुटीन आता. सॉरी. 3 कल्पना निर्माण 2, रसद्रव्य परिचय तुमचा इथे चालू झालेला आहे. रसद्रव्य परिचय 1. आता इथून पुढे रसद्रव्य परिचय जे की सर्व मुलांना अवघड जातं, हे डेली चार्ट करून रिवाइज करावं लागतं मित्रांनो, तेव्हाच हे पेपरमध्ये लिहिता येतं. ठीक आहे, तो तुमचा पाठ आजपासून चालू झालेला आहे. सिंगल ड्रग, भस्म हे दोन्ही पर. सिंगल ड्रग भस्म म्हणजे की पेपर 2 चा तुमचा टॉपिक आहे. तुम्हाला पेपर 2 मध्ये दोनदा सिंगल ड्रग पाहायला भेटेल. सिंगल ड्रग हर्बल आणि मिनरल, आणि त्याच्यानंतर सिंगल ड्रग भस्म, सुधा आणि पिष्टी हे तुम्हाला पाहायला भेटेल. जो सिंगल ड्रग पहिला हर्बल आणि मिनरल आहे, त्याच्यामध्ये गंधक, गैरी, आमलकी, गुडची, भल्लातकी पाहायला भेटेल. भल्लातक केन केलाय. त्याच्यानंतर सिंगल ड्रग भस्म मध्ये तुम्हाला ह्याचे जे रसद्रव्य परिचय 1 आहे, त्याचेच पेपर 2 मध्ये त्याचे तुम्हाला भस्म पाहिजेत. आता बघा 11व्या दिवशी काय करायचंय, 3 कल्प घेतले आपण ॲज इट इज, आपण जे फॉलो करतोय तेच. कल्पना निर्माण 2, संधान आणि पथ्य, ज्या उरलेल्या 2 कल्पना होत्या त्या रीड करायच्या. सर्वांना ह्या कल्पना आवडतात, सोप्या असतात, व्हिज्युअलाइज करून अभ्यास करायचा. रसद्रव्य परिचय आणि भस्म, शुद्धा, पिष्टी. सॉरी. रसद्रव्य परिचय आणि भस्म, शुद्धा आणि पिष्टी हे आपल्याला ते कव्हर करायचं आहे. हे जे आता तुमचा डेली असणार आहे. रसद्रव्य परिचय मधला एक कोणता तरी आपण घेतला, त्या सिक्वेन्स नसाला सिलेबस कॉपीच्यात, आणि तोच पेपर 2 मध्ये भस्म घेतला. फॉलो लाईक डे 10 मागच्या सारखंच आता इथून पुढे कंटिन्यू. आता मी हे दररोज वाचून नाही दाखवणार आहे, हे तुमचं इथून पुढे फिक्सच राहणार आहे, जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे 12व्या दिवशी 3 कल्प केले. कल्पना निर्माण 3 इथे मेन टार्गेट असणार आहे. याच्यामध्ये लवण कल्पना आणि क्षार कल्पना याच्यामधलं तुमचं महत्वाचं टार्गेट या 12व्या दिवशी असणार आहे. त्यानंतर रसद्रव्य परिचय जो की आपण चालू ठेवलाय, भस्म, शुद्ध, पिष्टी याच्यामधलं आपण डेली मध्ये आता हे करत आहोत. दररोज एक कोणता तरी धातू किंवा कोणतंही द्रव्य घेतोय आणि त्याचं भस्म सुद्धा रीड करत आहोत आणि 3 कल्प सुद्धा करत आहोत. हे डेली जे काम आहे ते आता मी इथून पुढे सांगणार नाही. फक्त आता महत्वाचं काय टार्गेट आहे दिवसाचं ते सांगेल. हे बाकी तर करायचंच आहे, हे कोणी विसरायचं नाही, कारण हे जर तुम्ही केलं तर तुम्ही जिंकलात आणि तुम्ही पेपर तुमचा रसशास्त्राचा निघाला म्हणून समजा. त्यानंतर 13व्या दिवशी कल्पना निर्माण 3 मधलं लेप कल्पना सर्वात महत्वाचं आहे. हे तुम्हाला एलक्यू साठी विचारलं जाऊ शकतं. लेप कल्पना, शर्करा, गुडपाक याच्यावरती तुम्हाला रीडिंग करायची, आणि करताना कोणता नाईस टू नल आहे, कोणतं डिझायर टू नल आहे, हे व्यवस्थित पहा. होत नसेल तर माझे अनालिसिसचे व्हिडिओ पहा प्लेलिस्ट मध्ये जाऊन. त्यानंतर रसद्रव्य परिचय आणि भस्म, सुद्धा, पिष्टी. 14व्या दिवशी काय करायचं सर, 14व्या दिवशी कल्प 1 पूर्णपणे रिवाइज कल्प 1 आणि 2. आता आपले या 14व्या दिवशीपर्यंत येईपर्यंतच 24 पेपर, म्हणजे जो कल्प 1 आहे चॅप्टर आणि कल्प 2 दोन्ही सुद्धा, औषधी कल्प 1 औषधी कल्प 2 दोन्ही चॅप्टर इथे संपलेत, आणि तुम्हाला आता हे रिवाइज करायचे ह्या दिवशी. आणि रिवाइज म्हणजे काय, त्याचं इन्ग्रेडियंट करायचं फक्त सर्वांचे, जे की तुम्ही ट्रिक्स करताय. जर शक्य असेल तर तुमच्या जे रूम मध्ये अभ्यास करताय तिथे चिटकवा, फक्त ट्रिक चिटकवायचे आणि त्याचे इन्ग्रेडियंट्स लावायचे, जर घरी बोर्ड वगैरे असेल तर. चतुर्विध रसायन मधले 2 करायचे, खरली आणि परपटी. बाकी हा डेलीचा रुटीन चालूच आहे. त्याच्यानंतर 15व्या दिवशी चतुर्विध रसायन मधील कुपीपक्व आणि पोटली तुम्हाला इथे टार्गेट ठेवायचंय. 2 दिवसात चतुर्विध रसायन संपूर्ण जाईल, आणि बाकी कंटिन्यूस ठेवायचं दररोजचं वर्क. रसद्रव्य परिचय 1 आणि त्याचंच भस्म वाचायचं. त्याच्यानंतर पुढे 16व्या दिवशी करंट इमर्जिंग ट्रेंड्स जो टॉपिक आहे, खूप छोटा टॉपिक आहे, एका दिवसात होऊन जाईल, आणि रसद्रव्य परिचय कंटिन्यूस ठेवायचं आहे. त्याच्यानंतर 17व्या दिवशी जीएमपी नावाचा टॉपिक आहे आपल्याकडे, तो टॉपिक व्यवस्थित संपवायचा आहे. तुम्ही जर नसेल केला तर ॲपमध्ये मी शिकवलेलं आहे सर्व काही कंटेंट, तुम्हाला तिथे रेडीमेड मिळून जाणार आहे. आणि दुसरं आपलं हा रेग्युलरचं काम सुद्धा चालू आहे. 18व्या दिवशी डोसेज फॉर्म नावाचा टॉपिक करायचा आहे, आणि बाकी रुटीन वर्क. 19व्या दिवशी न्यूट्रास्युटिकल आता महत्वाचा टॉपिक सुरू झाला, ज्याच्यावरती फिक्स क्वेश्चन तुम्हाला पाहायला भेटेल. याच्यामध्ये जनरल हेल्थ, पेडियाट्रिक आणि जिरॅट्रिक हे कंटिन्यू तुम्हाला करायचे आहेत. तिन्ही व्यवस्थित याच दिवशी 19व्या दिवशी संपवायचे. याच्यामध्ये काय काय कल्प पाहायचे, त्याचे इन्ग्रेडियंट पाहायचे, कसं काम करतं पाहायचं, आणि रसभस्म दररोज एक चालूच आहे. त्याच्यानंतर 20व्या दिवशी न्यूट्रास्युटिकलचं उरलेलं रिप्रोडक्टिव्ह, वुमन्स आणि कार्डिओ प्रोटेक्टिव्ह, म्हणजे रिप्रोडक्टिव्ह वुमन्ससाठी कोणते कल्प द्यायला पाहिजे, वुमन्स साठी कोणते कल्प आहेत, जसे की सौभाग्य शुंठी पाक आहे, कार्डिओ प्रोटेक्ट जसं की अर्जुन आहे, या प्रकारचे तुम्हाला तिथे कल्प दिले जाते. अर्जुन शिर पाकासारखे ते कल्प तुम्हाला लक्षात ठेवायचे सिलेबस कॉपीनुसार. त्याच्यानंतर रसद्रव्य परिचय आणि सुद्धा पिष्टी हे चालूच आहे दररोज एक काम. दररोज एक तुमचा कोणता तरी रसद्रव्य तुम्ही घेतलाच आहे, आणि ते रसद्रव्य तुम्ही वाचून त्याचं भस्म सुद्धा वाढतायत, शोधन मारण त्याचं एकदम व्यवस्थित करून ठेवा.
त्याच्यानंतर न्यूट्रास्युटिकल तुमचा स्पोर्ट्स पर्सनसाठी कोणते कल्प द्यायला पाहिजे, मेंटल हेल्थसाठी कोणते द्यायला पाहिजे, इथे तुम्हाला कंप्लीट करायचे. त्याच्यानंतर पुढच्या 22व्या दिवशी तुम्हाला न्यूट्रास्युटिकल पूर्ण रिवाइज करायचं आहे. आपण किती दिवस दिले न्यूट्रास्युटिकलला? 3 करायला आणि चौथा रिवाइज करायला, आणि हे डेलीचं काम सुद्धा चालू आहे आपलं. 23व्या दिवशी औषधी प्रयोग मार्ग व्यवस्थित करायचा टॉपिक, वेळ देऊन करा औषधी प्रयोग मार्ग. त्याच्यानंतर बाकीचं डेली वर्क आपलं चालू आहे. हा डे तुमचा औषधी प्रयोग मार्गासाठी असेल, फिक्स तुम्हाला एसक्यू पाहायला भेटेल. त्यानंतर 24 औषधी प्रयोग मार्गच तुम्हाला पुन्हा करायचं, जे त्याच्यामधलं काही उरल ते सर्व काही करायचंय. रसद्रव्य आणि डेली वर्क चालू ठेवायचं. 25व्या दिवशी जे तुम्ही औषधी प्रयोग मार्ग केले ते रिवाइज करा पूर्ण, आणि रॅशनल प्रिस्क्रिप्शन हे टॉपिक करा. 26व्या दिवशी ट्रॅडिशनल अँड लोकल हेल्थ प्रॅक्टिसेस करा. फार्मॅकोव्हिजिलन्स हे सुद्धा चॅप्टर करा. तुम्ही स्वतः जोपर्यंत नोटबुकवरती लिहून घेणार नाही तोपर्यंत फॉलो होणार नाही. तुम्हाला PDF बघून कोणीही दररोज टार्गेट करत नसतं. अभ्यास चालू करण्याच्या आधी पूर्ण अनालिसिस ठेवा. तुमचं वहीच्या पहिल्या पानावरती पूर्ण शेड्यूल पाहिजे 45 दिवसांचा. ब्ल्यू प्रिंटचा अनालिसिस तुमचं पाहिजे. कोणते क्वेश्चन मोस्ट रिपीटेड झालं आहे हे लिहिलेलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही त्या एक रिव्हिजनची वही बनवा. त्याच्यामध्ये काय काय पाठ करायचं तेवढंच लिहायचं. चार्ट बनवायचे, रसद्रव्य परिचयचे, द्रव्यगुणचे चार्ट बनवायचे, आणि ते डेली रीड करायचे. जे डेलीचे श्लोक आहे ते सुद्धा रीड करायचे. त्याच्यानंतर रिव्हिजन स्टार्ट केला आपण 27व्या दिवशी. क्रोनॉलॉजिकल डेव्हलपमेंट जो की आपण पहिल्या दिवशी वाचला होता तो केला. परिभाषा केलेला आपण पुन्हा रिवाइज केला, आणि आधारभूत सिद्धांत 3 टॉपिक आपण एका दिवसात रिवाइज केले, कारण पहिले केलेले होते. 28व्या दिवशी पूर्ण यंत्र 1 आणि 2 रिवाइज केला आपण. 29व्या दिवशी जे कल्पना निर्माण 1 होतं, पंचविध कशा कल्पना रिवाइज केलं पूर्णपणे. त्याच्यानंतर 30वा दिवस कल्पना निर्माण 2 पूर्ण रिवाइज करून टाकला. स्नेह कल्पना, संधान कल्पना, पथ्य कल्पना, सर्व काही अवलेय कल्पना. 31व्या दिवशी कल्पना निर्माण 3 आपण केलं. इथं मग ते लेप वगैरे होतं ते सगळं काही. चतुर्विध रसायन पण आपण हे 31व्या दिवशी रिवाइज केलं. 32व्या दिवशी करंट इमर्जिंग ट्रेंड्स, GMP आणि रसद्रव्य परिचय रिवाइज केलं. रसद्रव्य परिचय. त्याच्यानंतर 33 रसद्रव्य परिचय, औषधी प्रयोग मार्ग रिव्हिजन चालू आहे. त्याच्यानंतर 34व्या दिवशी रसद्रव्य परिचय, सिंगल ड्रग गुडची अंमलकी केलं. इथं आपण हे कंप्लीट केलेलं सिंगल ड्रग गुडची अंमलकी आता रिव्हिजन चालू आहे. 35व्या दिवशी रसद्रव्य परिचय, सिंगल ड्रग गैरिक गंधक. 36व्या दिवशी रसद्रव्य परिचय रिव्हिजन आणि औषधी प्रयोग मात्रा. 37व्या दिवशी रसद्रव्य परिचय रिव्हिजन अनुपान. 38व्या दिवशी रसद्रव्य परिचय आणि न्यूट्रास्युटिकल रिव्हिजन. 39व्या दिवशी रॅशनल प्रिस्क्रिप्शनचं रिव्हिजन आणि भस्मसुद्धा पिष्टीचे पेपर 2चे. 40व्या दिवशी ट्रॅडिशनल अँड लोकल प्रॅक्टिसेस हा चॅप्टर करायचा आहे. मी सर्व काही मॉडर्नचे चॅप्टर शिकवलेले त्यामध्ये. भस्मसुद्धा पिष्टी करायचे. 41व्या दिवशी फार्मॅकोव्हिजिलन्स तुम्हाला पूर्णपणे करायचं, याच्यावरती क्वेश्चन येतो. त्याच्यानंतर ADR जे आहे ते सुद्धा करायचं व्यवस्थित. 45 दिवशी 42 आणि 43व्या दिवस जे काही तुम्हाला वीक टॉपिक वाटत आहे, तुम्ही आता एकदा रिवाइज केलं तरी सुद्धा वीक वाटत आहे, हे 2 दिवस फक्त त्याच्यासाठी पाहिजे. आणि 44व्या दिवशी पूर्ण पेपरवर रिवाइज करायचा. असा अभ्यास करायचा या 44व्या दिवशी की उद्याच तुमचा पेपर 1चा पेपर आहे, या पद्धतीने करायचा. 45व्या दिवशी अशा पद्धतीने अभ्यास करायचा की त्याच्या दुसऱ्या दिवशी तुमचा पेपर 2 आहे. अशा पद्धतीने तुम्ही एक्झामसाठी एकदम रेडी झालात. आणि ट्रॅकवर राहण्यासाठी तुम्ही MCQ प्रॅक्टिस डेली करा. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं जे चॅनल आहे व्हॉट्सअपचं ते जॉईन करा. इंस्टावरती फॉलो करा आम्हाला, म्हणजे तुम्ही एकदम प्रॉपर ट्रॅकवरती राहाल. डेली करायचं काम काय, कल्प दररोज ट्रिक तुम्हाला बनवायचे आणि पाठ करायचे आहेत. औषधी कल्प 1 आणि 2, एकाला 24 आहेत आणि एकाला 14 असे कल्प आहेत. खूप जास्त नाहीये. आता करो या मरोची कंडिशन आहे. आता तुम्हाला करावंच लागणार आहे, दुसरा काही तुमच्याकडे पर्यायच नाहीये. त्याच्यानंतर श्लोक तुम्हाला करायचे आहेत, परिभाषासारखे जे काही स्वरसचे, क्वाथाचे, जे काही महार शोधन मारण तुम्ही श्लोक केलेले असतील तर ते करा. आणि जे चार्ट आहेत, आता तुम्ही जे रसद्रव्य परिचयाचे चार्ट बनवायचे तुम्हाला सर्वांना, ते सर्व काही चार्ट इथे डेलीचे डेली रीड करायचे आहेत. माझे ॲपमध्ये चार्ट मी दिलेले आहेत. तुम्ही डायरेक्टली ते कॉपी पेस्ट करून जरी अभ्यास केला तरी सुद्धा चालून जाईल. ठीक आहे. ज्यांना रसशास्त्राचा कोर्स परचेस करायचा आहे त्यांनी कर्ण बॅच परचेस करा आणि ह्या रसशास्त्राचा व्यवस्थित अभ्यास करा. कमेंट बॉक्समध्ये सांगा पुढचा व्हिडिओ काय तुम्हाला लागेल, तो व्हिडिओ आपण बनवू. याचसोबत आपली IMP ACK सिरीज आणि IMP LAK सिरीज सुद्धा आपल्या याच चॅनलवरती सुरू आहे. त्यामुळे डेलीचे डेली ते व्हिडिओ पहा, कारण जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये सर्वात जास्त रिपीट झालेले क्वेश्चन आहेत ना, तेच क्वेश्चन आम्ही इथे कव्हर करतोय. तुम्हाला पश्चाताप होईल की तो व्हिडिओ मला नोटिफिकेशन मध्ये पडला होता परंतु मी पाहिलेला नाही, किंवा मी त्याचं थंबनेल पाहिलं पण मी तो व्हिडिओ पाहिलेला नाही, मला आज पेपरमध्ये दिसतंय. ठीक आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कमीत कमी त्याच्या अर्ध्या मार्क्सचं तरी डायरेक्टली लिहिता येणार आहे, पेपरमध्ये आठवेल. ठीक आहे. त्याच्यामुळे डेलीचे डेली व्हिडिओ पहा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगत राहा तुम्हाला काही नेक्स्ट व्हिडिओ हवा असेल तर. ठीक आहे. हा कंप्लीट फॉलो करा. ह्याचा PDF कोणालाही मिळणार नाही, कारण तुम्ही प्रत्येकाने तुमचा जो तुम्ही अभ्यास करायची वही करताय त्याच्या पहिल्या पानावरती प्रत्येक सब्जेक्टचं 45 दिवसाचा रोडमॅप चालू असला पाहिजे आणि ब्ल्यू प्रिंट अनालिसिस, POQ अनालिसिस असलंच पाहिजे. त्यानंतरच अभ्यास चालू करायचा आहे. रँडमली अभ्यास चालू करण्यासारखे आता तुम्ही लहान मुलं नाही आहेत, त्यामुळे अनालिसिस करा, त्यानंतर अभ्यास चालू करा. आपल्या YouTube चॅनलवर सगळं अनालिसिस अवेलेबल आहे, तुम्ही तिथे जाऊन फक्त पाहायचं आहे. ठीक आहे. व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. भेटूया पुढच्या
लेक्चरमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. थँक यू व्हेरी मच.